समाज विकास विभाग म्हणजे शासन या दोन्हींच्या माध्यमातून आज या ठिकाणी म्हणजे ही प्रेस आपली आज होत असेल तरी कार्यक्रम काल सुरू झालेला आहे। आज ही प्रेस होते आहे ती दिव्यांगजनांसाठी या शहरातील आणि इथे पोहोचणाऱ्या सर्व दिव्यांगांसाठी अधिकाधिक चांगलं काय करता येऊ शकतो या संदर्भाने 3 दिवसांचं शिबिर सुरेश भट सभागृह येथे घेण्यात येत आहे। आजच्या या प्रेसला माझ्यासोबत माननीय सत्ता पक्ष नेता बाल्याभाऊ बोरकर, आमचे पक्षाचे अध्यक्ष मार्गदर्शक माननीय दयाशंकरजी तिवारी, पठाण मॅडम, मुरगनंजी, लाडे मॅडम, महानगरपालिकेचा सर्वच स्टाफ आतापर्यंत पाहणी करताना माननीय कमिशनर साहेबही सोबत होते आणि शासनाचाही स्टाफ। तसंच इथे समोर आता या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल तरी सुद्धा तुम्ही जेव्हा तिकडे म्हणजे सर्वे करणार आहे, भेट देणार आहे त्यावेळी सेवेत असणारा सेवाधारी इतरही अनेक वर्ग आणि तो देखील स्टाफ, मी हे जे शिबिर होत आहे या सर्वांचं खरं मनापासून आभार मानते की या शिबिराला अतिशय ताकदीने आणि रीतसर कुठल्याही प्रकारची गडबड न होता चांगल्या प्रकारे आपण हे पूर्ण करू शकतो आहे। त्यासाठी निश्चितपणे पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करते। या ठिकाणी दिव्यांगजनासाठीचा नेहमीचे जे विषय आहे की त्यांना म्हणजे ऐकण्यात गडबड आहे का, अडचण आहे का, तर त्यात ते साहित्य, खुर्ची हवी आहे का, व्हीलचेअर हवे आहे का, ते साहित्य, या सगळ्यांच्या सोबत म्हणजे रेग्युलर जे साहित्य दिव्यांगजनांना लागतं त्याच्या व्यतिरिक्त जयपूर फूट याचं जे साहित्य वाटप होणार आहे ते अधिक महत्वाचं म्हणून या शिबिराचं एक अधिक वेगळं महत्व आहे। दिव्यांगजनांच्या जीवनात स्वावलंबन, गतिशीलता, सन्मान, समान संधी या सगळ्या गोष्टींचा उद्देश शासनाचा नेहमीच राहिला आहे आणि त्यासाठी त्या माध्यमातून हे शिबिर आयोजित केले गेले आहे। 7 तारखेपासून म्हणजे कालपासून 10 तारखेपर्यंत हे शिबिर होणार आहे। माननीय सीएम साहेब देखील या समारोपाला येतील। याच ठिकाणी याचं उद्घाटन काल झालं आहे। या शिबिरामध्ये 7 ते 10 ऑगस्टच्या दरम्यान अनेक दिव्यांग लाभार्थी येतील। यूडीआयडी कार्ड, संजय गांधी निराधार योजना याच्याप्रमाणे खालील कृत्रिम साहित्य याच्यामध्ये उपलब्ध करून देत आहे। काल सुद्धा या ठिकाणी म्हणजे कालपासून जेव्हा सुरुवात झाली तर कालची पहिलीच नोंदणी जी आहे ती 1000 लाभार्थ्यांची म्हणजे दिव्यांगाची आहे आणि त्या 1000 लोकांच्या मागे म्हणजे एका दिव्यांगाच्या मागे केवळ पायच नाही तर मग म्हणजे त्यांना जे ऍड्स देण्यात येत आहे ते ऍड्स त्यांना कुणाला 2 कुणाला 3 या अर्थाने 1000च्या पेक्षा पलीकडे म्हणजे कधी 1300 म्हणजे 600 लाभार्थ्यांच्या मागे 850 चं वाटप हे त्या साहित्यांचं देखील झालेलं आहे। एक चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कुठल्याही येणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला म्हणजे आल्यावर परत त्याला अडचण होणार नाही। अमोल या ठिकाणी आहे, अमोलने विशेष म्हणजे महत्वाचा त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला आहे। त्यांची एक मोठी टीम काम करते। आत आल्याच्या नंतर त्याची नोंदणी झाल्याच्या नंतर त्याला परत कुठे कचकट होणार नाही। तो नीट ज्या भागातला असेल त्या ठिकाणी त्याचा कक्ष लागलेला आहे, कक्ष नंबर लागलेला आहे, त्याच कक्षात ते जातील। ज्या ठिकाणी त्यांची व्यवस्था आहे त्या ठिकाणी जातील आणि त्यानंतर परत फिरून हे सर्व झाल्याच्या नंतर त्यांचं मोजमाप त्यांना आज मिळणार का, ताबडतोबीने इथे क्रिएशन सुद्धा या जयपूर फूडचं वगैरे सुरू आहे। ताबडतोबीने त्यांची ती जी साधनं आहे ती तयार करण्याचं, मोजमाप करण्याचं आणि शक्य असेल तर त्याच दिवशी देण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे। नाईलाज असेल तर दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचा हा सगळा अतिशय म्हणजे फास्ट उत्तरदायी असं आपण ज्याला म्हणू अशा प्रकारचा हा कार्यक्रम घेण्यात आला आहे। आपल्या सगळ्यांकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल लिम लेग, लाईम हँड, कॅलिपर या सगळ्या गोष्टी 10ही गोष्टी त्यामध्ये नोंद करण्यात आलेली आहे।